लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। 60 फुटी तिरंग्याचे अनावरण। नाशिक जिल्ह्यातील भरवीर येथे शहीद स्मारकात 60 फुटी तिरंग्याचे अनावरण। पुलवामा हल्ल्याच्या 6व्या स्मृतिदिनानिमित्त निवृत्त सैनिकांच्या आदर्श सैनिक फाउंडेशनतर्फे पुलवामा जिल्ह्यातील हल्ल्यात 22व्या वर्षी शहीद झालेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भरवीर बुद्रुक येथील जवान अण्णासाहेब झनकर यांच्या स्मारकास अभिवादन करून स्मारक स्थळी 60 फूट उंचीवर भव्य तिरंगा ध्वज फडकवण्यात आला। शहीदांना अभिवादन करण्यात आलं। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कारगिल योद्धा नायक दीपचंद, 2 युद्धामध्ये सहभागी झालेले नौदलातील निवृत्त पाणबुडी सैनिक चीफ ऑफिसर रमेश चंद्रा, निवृत्त कॅप्टन रमेश पोरजे, राष्ट्रपती पदक विजेते पोलीस उपनिरीक्षक मंगेश नाईक, मोहन लकडे, CPO PT मार्कोस हरिश्चंद्र चंद्रा, सुभेदार बिपिन चंद्रा मुगलेली आदी मान्यवर उपस्थित होते। आदर्श सैनिक फाउंडेशनचे संस्थापक आणि कारगिल योद्धा नायक दीपचंद कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना म्हणाले की राष्ट्रभक्तीपेक्षा मोठी भक्ती कोणतीही नाही। सैनिकांमध्ये कोणताही भेदभाव नाही। प्रत्येक सैनिक आधी देशाचा विचार करतो, नंतर परिवाराचा। निवृत्तीनंतर सैनिक देशसेवेचे कार्य करू शकतो। शहीद जवानांच्या परिवाराच्या सोबत राहणे हे आपले कर्तव्य आहे। शहीद जवानांप्रती आदरणीय तरुण पिढीला सैन्यामध्ये भरती होऊन देशाच्या सेवेची प्रेरणा मिळावी यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व शहीद स्मारकांच्या ठिकाणी 60 फुटी तिरंगाचे ध्वजारोहण करण्यात येईल, असंही दीपचंद यांनी सांगितले। यावेळी अन्य प्रमुख पाहुण्यांनी शहीदांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त करून आदरांजली वाहिली। कार्यक्रमाला शहीद जवान अण्णासाहेब झनकर यांच्या स्मारकाला मोठ्या संख्येने उपस्थित माजी सैनिक, वीर नारी आणि ग्रामस्थांनी अभिवादन केलं। वंदे मातरम, भारत माता की जय, शहीद अण्णासाहेब झनकर अमर रहे अशा घोषणांमध्ये शहीद स्मारकासमोर 60 फूट उंचीवर भव्य तिरंगा फडकवण्यात आला आणि राष्ट्रगीताने सलामी देण्यात आली। कार्यक्रमास शहीद अण्णासाहेब झनकर यांचे वडील तुकाराम झनकर आणि झनकर कुटुंबीय उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर गीते आणि नृत्य सादर करून अभिवादन केलं। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी, नाशिक।